महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधी पान मसाला विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पिंपळनेर येथे अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील एका खासगी दुकानात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी एबी पवार, शशिकांत राणे तसेच मंगेश भावसार यांच्या पथकानं संयुक्तरित्या छापा टाकला। कारवाई दरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। याचसोबत टाटा एसीई हे वाहन देखील ताब्यात घेण्यात आलंय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। अवैध गुटखा साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा देखील आता कार्यरत करण्यात आली आहे। राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात प्रशासनाचा हा मोठा दणका मानला जात असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनावणे, साक्री, पिंपळनेर।